उद्धव ठाकरेंची कॅसेट अजून 1990ची HMVच आहे। मला वाटतं अजून ते आधुनिक टेक्नॉलॉजीकडे ती कॅसेट गेलेली नाही आहे। संविधान बदलणार, मुंबई तोडणार, मराठी माणसाचा घास हिसकावून नेणार, कोकणातल्या माणसांना पुन्हा परत पाठवणार, या कॅसेटवर अडकलेल्या उद्धव ठाकरेंना मी सांगू इच्छितो, ज्यांनी कधी संविधानावर विश्वास ठेवला नाही त्या काँग्रेसबरोबर जाण्याचं महापाप उद्धव ठाकरेंनी केलं। संविधानामध्ये 80 बदल ज्या काँग्रेसने आतापर्यंतच्या 70 वर्षाच्या इतिहासात केले, त्या काँग्रेसला जाब विचारण्याची हिंमत ज्या उद्धव ठाकरेमध्ये नाही। ज्या माननीय मोदीजींनी संविधानाला सन्मान दिला, 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्याचं ज्यांनी सुरू केलं, संविधान नतमस्तकाला लावून ज्यांनी वंदन करून पंतप्रधान पदाची शपथ घेतली, त्या नरेंद्र मोदींवरती संविधान बदलणार अशा प्रकारचे आरोप करणे हा धंदात खोटेपणा हा उद्धव ठाकरेंनी लावला आहे, ज्याचा आम्ही निषेध करतो। त्यांनी असंही म्हटलं की 48च्या 48 जागा ज्या आहेत आम्ही जिंकू, याचा अर्थ असा आहे की महायुतीला एकही जागा मिळणार नाही। मला वाटतं की उद्धव ठाकरे आता भ्रमिष्ट झालेत, मनोरुग्ण झालेत, त्यांच्या मनामध्ये झोपेमध्ये स्वप्न पडणं सुरू झालं आहे, त्यामुळे काहीही बरळत आहेत। संजय राऊतांचा परिणाम कदाचित त्यांच्यावरती झालेला मला आता जाणवायला लागतो आहे। किंबहुना संजय राऊतांबरोबर बसायला सुरू केलं आहे का, हा प्रश्न देखील आता माझ्यासमोर उपस्थित झाला आहे। त्यामुळे जे विधानसभेत ज्यांच्याकडे 15 आमदार नाहीत, लोकसभेत 4 खासदार आहेत, ते निवडून येण्याची क्षमता शक्यता नाही, त्या उद्धव ठाकरेंना 48 खासदार निवडून येण्याचं दिवास्वप्न पडायला लागलं, हे हास्यास्पद आहे। त्यांनी असं म्हटलं की 3 पक्ष जे आहेत एकत्र आलेले आहेत, त्यातले 2 गद्दार आहेत, म्हणजे राष्ट्रवादी अजितदादांचा गट असेल किंवा शिवसेना शिंदेचा पक्ष असेल, हे सगळे गद्दार एकत्र आल्यामुळेच पर्यायी आम्हाला आता ही महाविकास आघाडी जी आहे ती चालवावी लागते। गद्दारी ज्यांनी केली ते सन्माननीय उद्धव ठाकरे हे गद्दार भूषण, ज्यांनी 2019मध्ये माननीय मोदीजींचा चेहरा, मोदीजींचा फोटो, माननीय देवेंद्रजींचं नाव, देवेंद्रजींचं काम या विषयावरती निवडणूक लढवली। 19मध्ये 18 खासदार निवडून आणले आणि 19मध्येच 55 आमदार निवडून आणू शकले, कारण देवेंद्रजी बरोबर होते। त्यानंतर हिंदुत्व सोडून काँग्रेसबरोबर मोड बांधून ज्यांनी हिंदुत्वाला शिव्या दिल्या, ज्यांनी सावरकरांची नेहमी अवहेलना केली, ज्यांनी नेहमी संविधानाच्या विरोधात काम केलं, त्या काँग्रेसबरोबर आणि शरद पवारांच्या झूट की युनिव्हर्सिटीबरोबर त्यांनी गठबंधन केलं। त्या माननीय उद्धवजींनी आम्हाला गद्दार कोण आणि गद्दार कोण नाही याबद्दल शिकवणे, गद्दारीची मुळी परिभाषाच जर कोणी लिहिली असेल तर गद्दार म्हणून जर कोण असेल तर तो उद्धव ठाकरे आहे, आणि झूट की युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी जर कोण असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत, आणि झूट की युनिव्हर्सिटीचे प्राचार्य जर कोण असतील तर ते शरद पवार आहेत। प्रियंका गांधी यांनी असे वक्तव्य आता केलेलं आहे की माझ्या आईने देशासाठी मंगळसूत्र बलिदान दिलेलं आहे। नाही, राजीव गांधीजींच्या बलिदानाबद्दल आम्हाला कुठलंही अवाच्य भाष्य करायचं नाही आहे, परंतु ज्या पद्धतीमध्ये घराणेशाहीवरती राजकीय काही पक्ष चालत आहेत, आपण महाविकास आघाडीमध्ये पाहिलं तर फक्त घराणेशाही आणि घराणेशाही। प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरातील व्यक्तीला मोठं करायचं आहे, मुलांना, सुनेला, जावयाला, नातवाला मोठं करायचं आहे, त्याच्यासाठी पक्ष चालवत आहेत की काय, हा प्रश्न आता जनतेसमोर आहे। आणि म्हणून आम्ही या घराणेशाहीला विरोध करतो आहे आणि या लोकशाहीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवतो। राज्य सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणामध्ये सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या पत्नी, त्यांना क्लीन चिट देण्यात आली, त्यापूर्वी अजित पवारांना सुद्धा क्लीन चिट देण्यात आली होती। यावरून आता आरोप प्रत्यारोप होतात की जे महायुतीसोबत येतात त्यांना लगोलग सगळ्या प्रकरणामधून बाहेर काढलं जातं। मला वाटतं की ही क्लीन चिट जी दिली गेली ही कुठल्याही पक्षाकडून दिली गेलेली नाही, ते तत्सम यंत्रणेकडून दिली गेलेली आहे, ज्यामध्ये हे प्रकरण देखील न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे न्यायालयाने देखील त्या बाबतीतला त्यांना क्लीन चिटच्या बद्दलचा मार्ग मोकळा केला असावा। राहिला प्रश्न माननीय सुनेत्रा वहिनींचा, तो वहिनींचा याच्या आधी कुठल्याही सहकारी संस्थांची, राजकारणाची कधीही कुठला संबंध नव्हता। प्रथमतःच त्या या लोकसभेच्या निवडणुकीत उभ्या आहेत। मला वाटतं की महाबँकेच्या संदर्भातील, राज्य बँकेच्या संदर्भातील त्यांचा कुठलाही संबंध नव्हता, पुरावा नव्हता। त्यांना जर क्लीन चिट दिली असेल तर निश्चितपणे योग्य कागदपत्राची तपासणी करून यंत्रणेने आणि न्यायालयाने त्याला योग्य न्याय दिला असं माझं स्पष्ट मत आहे। सर, अमरावतीमध्ये आज अमित शहांची सभा होते आणि सभेपूर्वी काल जो तिथं गोंधळ पाहायला मिळतोय, खास करून तुम्ही भाजप या महायुतीचे समन्वयक आहात,
गोंधळ आधीपासूनच सुरू आहे, पण आता तो टोकाला गेलाय. आज तिथे नेमकी सभा आहे, काय नेमकी भूमिका आहे? मला वाटतं की काल टी व्हीवर ज्या पद्धतीमध्ये आमचे मित्र बच्चू कडू साहेब पोलीस अधिकाऱ्यांची उज्जत घालत होते, जागेवर बसण्याचं नाटक करत होते, ही त्यांची नौटंकी पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मग ती मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांसमोर असेल, कर्मचाऱ्यांबरोबर असेल, एस टी चालवणाऱ्या ड्रायव्हरबरोबर असेल, किंबहुना तलासी तहसीलदाराबरोबर असेल. त्यामुळे पायाखालची वाळू घसरायला लागली आहे. निश्चितपणे त्यांना पराभव दिसायला लागला आहे आणि आमच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या सौ नवनीत राणा यांचा विजय हा निश्चितपणे त्यांना दिसायला लागलेला आहे. त्यामुळे कुठेतरी खुसपाट काढून लोकांसमोर आंदोलनाची खोटी भाषा करून जनतेमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम बच्चू कडू करत आहेत. मला वाटतं की काल मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबतीत सांगितलं की ते जे करताय ते योग्य नाही आणि बच्चू कडूसारख्या नेत्याकडून हे आम्हाला अपेक्षित नाही. त्यामुळे मला वाटतं त्यांनी हे करू नये. महायुतीचा समन्वयक म्हणून मीही त्यांना सांगतो की त्यांनी त्यांची सभा घ्यावी, भाजपाला भाजपाची सभा घेण्याची परवानगी द्यावी. भाऊ, मुंबईतील दक्षिण मुंबईतील जागेचा अजून पिला फुटलेला नाही आहे. एकीकडे जशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांचं नाव शिवसेनेकडून जवळपास निश्चित मानलं जात आहे, तर दुसरीकडे भाजप देखील अजून प्रचार करते, भाजपनं दावा सोडलेला नाही या जागेवर. याची दोन उत्तरं असू शकतील. एक तर प्रत्येक उमेदवाराला, प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक पक्षातील पदाधिकाऱ्याला, नेत्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारामध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा तिकीट मागतो, त्याचं स्वागत केलं पाहिजे. तिकीट कोणाला मिळेल हे पक्ष नेतृत्व ठरवेल. राहिला सवाल, आपण म्हणालात की भारतीय जनता पार्टीची लोक काम करत आहेत, तर भारतीय जनता पार्टी हा संघटनेतला पक्ष आहे. निश्चितपणे संघटनेला बरोबर घेऊन तळागाळापर्यंत, बूथ प्रमुखांपर्यंत, शक्ती केंद्रापर्यंत, वॉरियरपर्यंत, वॉर्डापर्यंत, तालुक्यापर्यंत, विधानसभेपर्यंत आणि लोकसभेपर्यंत घराघरामध्ये जाऊन मोदीजींचा प्रचार, मोदीजींचा प्रसार, मोदीजींनी केलेली कामं, 10 वर्षाचा विकास आम्ही घेऊन जातो आहोत. आम्ही प्रत्येक लोकसभेतला जो उमेदवार आहे हा माननीय नरेंद्र मोदी आहे, समजून काम करतो आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मंत्री, आमदार, नेते, कार्यकर्ते हे मनापासून कामाला लागले आहेत. जो कोण उमेदवार महायुतीकडनं दिला जाईल त्याला 100% निवडून देण्याचं काम आम्ही आमचे नेते करू. धाराशिवचे नेते भाजपचे शिवाजी कांबळे जे आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. मला वाटतं की राजकारणामध्ये प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक कार्यकर्त्याच्या आशा अपेक्षा पूर्ण होत नसतात. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मन समाधानी ठेवून पक्षावरची निष्ठा कायम ठेवली तर निश्चितपणे त्याचं फळ त्यांना मिळत असतं. माननीय कांबळे साहेबांशी आमच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली. त्यानंतर देखील जर त्यांना असं वाटत असेल की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्यांना भविष्य आहे तर त्यांचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, पण ते भारतीय जनता पार्टीत राहिले तर निश्चितपणे त्यांचा मान सन्मान आम्ही ठेवू. हा महायुतीचा समन्वयक म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो. अमरावतीमध्ये अजित पवारांचे पोस्टर्स त्या महायुतीच्या मेळाव्याला आज सकाळीपासून दिसत नाही, जिथे आज अमित शहाची सभा होती आहे. मुळात यावरनं परत एकदा महायुतीचं नाराजी नाट्य आहे. राष्ट्रवादी अजित पवारांकडनं सुद्धा या संदर्भात नाराजीचे प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. असं बिलकुल नाही आहे. मला देखील काही पत्रकारांचे फोन आले. मी आत्ताच अर्ध्या 1 तासापूर्वी माननीय आमदार श्री रवी राणांशी चर्चा केली. रवी राणांनी सांगितलं अशा कुठल्याही प्रकारची घटना झालेली नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गटाकडनं अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मी जसं मगाशी म्हटलं की सौभाग्यवती नवनीत राणाजींचा विजय हा पक्का आहे, तो विजय निश्चित दिसतो आहे. त्यामुळे अशा प्रकारे हवा पसरवून लोकांना भ्रमनिरास करणं, लोकांमध्ये गैरसोय करणं हा अशा प्रकारचा प्रकार हा आज अमरावतीमध्ये चालला आहे. माननीय राष्ट्रीय नेते देशाचे गृहमंत्री अमित शहांची आज जी लाखोंच्या संख्येने सभा होईल त्या सभेमध्ये नवनीत राणाजींचा विजय हा निश्चितपणे शिक्कामोर्तब केला जाईल, हा मला ठाम विश्वास आहे. धन्यवाद. एक वेगळा विषय, मागच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानावरून केंद्रीय भाजप आणि हे सगळे काही फारसे खुश दिसत नाही आहेत आणि या टप्प्यावर जास्तीत जास्त मतदान कसं वाढवायचं याबद्दलच्या थेट सूचना ज्या आहेत त्या सगळ्यांना दिल्या जाणार आहेत. काय नेमकी याबद्दलची पुढची कार्यपद्धती असणार आहे? भारतीय जनता पार्टी ही पक्ष म्हणून तर काम करतेच, परंतु संविधानाचा सन्मान करून देशातील निवडणुका हा उत्सव म्हणून साजरा केला जावा ही त्यांची नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा असते. त्यामुळे देशामध्ये जेवढ्या जास्त टक्के मतदान होईल, जेवढे जास्त लोक मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेतील, तेवढी लोकशाही बळकट होईल या विश्वासावर आम्ही काम करतो. त्यामुळे निश्चितपणे पहिल्या टप्प्यात 63 ते 65% मतदान झालं, जे आम्हाला अपेक्षित 80% आहे.
त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराला त्याचा हक्क बजावून त्याच्या आवडीचा नेता, काम करणारा सक्षम नेता निवडून देण्याचा अधिकार आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी 2ऱ्या टप्प्यापासून 7व्या टप्प्यापर्यंत ताकदीने मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काम करेल. मी देखील आपल्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि सक्षम लोकशाही बळकट करण्यासाठी त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. भाऊ, मिशन 45 पूर्ण करण्यासाठी आता भाजपनं मोदींच्या जास्तीत जास्त सभा घेण्यावर भर दिला आहे. येत्या आठवड्यात म्हणजे 3 दिवसात 7 सभा. मोदीजी हे देशाचे नेते आहेत. मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत. मोदीजी हे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून भाजपाचा प्रचार आणि प्रसार करतायत. मला वाटतं की आमच्या नेत्याकडून जितक्या जास्त सभा आमच्या लोकांना मिळतील, आमच्या पदाधिकाऱ्यांना, उमेदवारांना मिळतील, तेवढी मागणी आमच्या पदाधिकाऱ्यांकडनं आहे. आणि महाराष्ट्रातील नव्हे तर तमाम भारतातील जनता ही मोदीजींच्या सभेसाठी आतुर असते. त्यामुळे मोदीजींनी केलेलं काम, मोदीजी काय म्हणतील त्याच्यावरती संपूर्ण जनतेचं, देशाचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे जेवढ्या सभा मोदीजी आपल्याकडे महाराष्ट्रात करतील, आम्ही अतिशय आनंद उत्साहात त्या सभा साजऱ्या करू. संजय राऊत असे म्हणाले की मोदींच्या सभेचा प्रतिसाद जो आहे ते कमी आहे. महाराष्ट्रात मोदींची हवा आता संपलेली आहे. एवढा चांगला विषय सर्व झाल्यानंतर एखाद्या भुक्कड माणसाचं नाव घेऊन पत्रकार परिषद मला खराब करायची नाही आहे. महाराष्ट्रातील जनता ह्या सभा पाहते आहे. तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जनता सभा पाहते आहे. मोदीजींना प्रतिसाद देते आहे. लाखोंच्या संख्येने लोक, मतदार ह्या सभेला येत आहेत, रोड शोजमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे मीडिया जो आहे हा ह्या देशाचा, राज्याचा 3रा डोळा आहे. ज्या 3ऱ्या डोळ्याच्या माध्यमातून मोदीजींना जनता पाहते, पाठिंबा देते, सहकार्य करते आहे. आणि अब की बार 400 पार, अब की बार 45 पार हा नारा निश्चितपणे पुढे चालला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.